आणि यानंतर आता साम टीव्हीवर आताची सगळ्यात मोठी बातमी बघूयात। तळ कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय रंजक होईल अशी चिन्ह आहेत। पण या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। मात्र त्याच वेळी राज्यातले उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग करताना दिसतात। त्यामुळे महायुतीतल्या या दोन गटातल्या भांडणाचा ठाकरे गटाला लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे। तर तळ कोकणातल्या या जागेवर कुणाचा खरा गेम होणार याची सध्या चांगली चर्चा रंगली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। तर सूरज, आपण पाहतोय तळ कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता अतिशय रंजक होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत। काय अधिकचे नेमके अपडेट्स या संदर्भात मिळत आहेत? मोहिनी, नक्कीच महायुतीत आता लोकसभेच्या जागा वाटपावरून खडाजंगी ही पाहायला मिळत आहे। तळ कोकणात ज्या ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला हा ओळखला जातो तो रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा आधीपासून खरं तर शिवसेनेकडे आहे, मात्र आता त्याच्यावरती भाजपने दावा केलेला आहे। त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण, त्याचबरोबर 2024 ला माजी मुख्यमंत्री नारायण राणे जे आता केंद्रीय मंत्री देखील आहेत त्यांची टर्म देखील संपते, तर त्यांच्या उमेदवारीबाबत भाजप हालचाली सुरू केलेल्या असताना दुसरीकडे शिवसेनेने मात्र या ठिकाणी ही जागा आमची असल्याचा दावा केलेला आहे। कालच माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की जागा वाटपाबाबतचे निर्णय हे वरिष्ठांकडून घेतले जाणार आहेत, त्यामुळे बाकीच्यांकडे बोलण्याकडे लक्ष देऊ नका, एका पद्धतीने हा वेगळ्या पद्धतीने इशारा होता भाजपमधल्या इच्छुक उमेदवारांसाठी। दुसरीकडे या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे, नारायण राणे या सगळ्या भांडणामध्ये दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा म्हणजे ठाकरे गटाचा लाभ होतो का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।